गुडवाली मॉर्निंग आई. करण, बाबा, हे घ्या. तुम्हा सगळ्यांसाठी एकदम मस्त नाश्ता. आज तर मी आपल्या सगळ्या नोकरांना सुट्टी दिलीये आणि त्यांना आराम करायला सांगितलंय. आणि हा सगळा नाश्ता मी एकटीनेच बनवलाय. अगं काय तू पण फुलवा, तुला काही अक्कल बिक्कल आहे की नाही? जेव्हा बघेल तेव्हा त्या नोकरांबरोबर गप्पा मारत बसलेली असतीस. अगं तू तर त्यांना तुझे मित्रच बनवलीयेस. पण आता खूप झालं. यापुढे तू घरचं काहीच काम करायचं नाहीयेस आणि त्या नोकरांपासून तू लांबच राहायचं. मलिका एकदम बरोबर बोलतीये. अगं आपण श्रीमंत लोक आहोत आणि तुला श्रीमंत आणि गरीबातलं अंतर समजलंच पाहिजे. हे सगळे तुम्ही काय बोलताय? आता हे श्रीमंत आणि गरीब काय असतं? गरीब लोक पण माणसंच असतात ना. हे बघ फुलवा, तुला जेवढं सांगितलंय तेवढंच कर. उगाच जास्त नको बोलूस. अरे पण करण, प्लीज फुलवा, जास्त बडबड नको करूस आणि वाढ आता आम्हाला. आणि हो, जरा तुझ्या कपड्या आणि बोलण्यामध्ये सुधार आण. जेव्हा बघल त्यावेळेला माझ्या इज्जतीचा पंचनामा करत असतेस. फुलवा आणि करणचं लग्न त्याच्या आजोबांमुळे झालेलं असतं आणि त्यांचा आता स्वर्गवास झालेला असतो. असंच एके दिवशी जेव्हा मलिका आपल्या रूममध्ये आरामात मेकअप करत असते त्यावेळी, मलिका, लवकर चल खाली, चल पटकन. अहो पण काय झालंय? अगं ती फुलवा. काय झालं फुलवाला? टपकली की काय? अगं नाही मलिका, ही आपल्या नवीन महागड्या गाडीला साबणाने धुतीये. त्याच्यावर किती स्क्रॅचेस पण आलेत. काय? या फुलवाचं तर आज मी हलवाच बनवून टाकेल. चला पटकन. मग मलिका, विक्रम आणि करण तिघे पण घराबाहेर येतात आणि फुलवाला कार धुताना पाहून ते शॉकच होतात. खाई के पान बनारस वाला, पड जाय बंद अक्कल का ताला. अगं फुलवा, हे तू काय करतीयेस? लग्न झाल्यानंतर तुझी अक्कल काय गावाकडेच सोडून आलीयेस का? अगं ही काय भांडी आहेत का जे तू एवढं रगडून रगडून घासतीयेस? अहो काय आई तुम्ही पण, एवढं चांगलं काम करतीये मी आणि त्यात पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता या गाडीवर एवढी धूळ जमली होती म्हणूनच मी विचार केला की ह्याला मस्त आंघोळ घालू, म्हणजे ही गाडी पण माझ्यासारखी एकदम चकाचक होईल. फालतूची बडबड नको करूस फुलवा. अगं तुला माहिती तरी आहे का की ही गाडी केवढ्याची आहे? पूर्ण 1 करोड रुपयाची आहे. आणि तुला माहिती आहे का 1 करोड वरती किती शून्य असतात ते? नाही आई, मला हे तर माहित नाही की 1 करोड वरती किती अंडे असतात. पण मला एवढं नक्की माहितीये की हे काम काय मी चुकीचं करत नाहीये. गप्प बस फुलवा. आज तुझ्यामुळे या गाडीला किती स्क्रॅचेस पडलेत आणि तुला समजायला पाहिजे की कोणती वस्तू कशी वापरायची असते. गावाकडची अडाणी आहेस हे तर मला माहितीये, पण तू आता शहरात राहतेस त्यामुळे तुला हे सगळं समजायलाच पाहिजे. आजोबांनी तुझ्यात काय पाहिलं काय माहिती, जे माझ्या गळ्यात बांधून गेले तुला. आणि आता मला तुला आयुष्यभर झेलावं लागेल. नाहीतर काय, जर त्यावेळी बाबांनी हट्ट केला नसता तर आज या घरची सून एक मॉडर्न आणि शिकलेली मुलगी असती. पण तुझ्यासारखी अडाणी मुलगी आम्ही कधीच केली नसती. बास झालं, खूप बोलताय तुम्ही लोक. मला माहितीये की मी गावाकडची असल्यामुळे काही काही गोष्टी मला नाही समजत. पण याचा अर्थ हा नाहीये की तुम्ही लोक माझा तिरस्कार करत राहाल. आणि एवढं बोलण्यापेक्षा तुम्ही जर मला प्रेमाने समजावून सांगितलं तर ते जास्त चांगलं होईल. पण नाही, ते तर तुम्ही कधीच नाही करणार. जाऊ दे, तुम्हा लोकांकडून चांगलं बोलायची अपेक्षा करणंच व्यर्थ आहे. एवढं बोलून फुलवा तिथून निघून जाते. अरे देवा, काही पण करून या मुलीपासून आम्हाला सुटकारा भेटू दे. दिवसेंदिवस ही मुलगी तर आमची डोकेदुखीच वाढवत आहे. पुढे एके दिवशी फुलवा आपल्या सासरच्या अंगणात एक गोठा बनवते आणि त्यामध्ये एक गाय आणि म्हैस ठेवते. ते पाहून तिच्या सासरच्या लोकांचे डोके अजूनच खराब होते. या या, तुम्हा लोकांचं स्वागत आहे. ही आहे माझी कमलकली आणि हा आहे माझा रजनीकांत. व्हॉट? अगं तू तर त्या गाई म्हशींची नावं पण ठेवली आहेस. हे सगळं काय फुलवा? हे आमचं घर आहे, कुठली गोशाला नाही. आत्ताच्या आत्ता या गाई आणि म्हशीला जिथून आणलेस तिथंच सोडून ये. अगं आपले शेजारी आपल्याबद्दल काय विचार करतील या गोष्टीचा तू पण थोडा विचार करत जा.
नाही नाही, मी या दोघांना कुठेही नाही सोडून येणार. आणि हा गोटा जर इथे राहील तर मला माझ्या गावाची आठवण येणार नाही. असं वाटेल की या शहरामध्येच मी माझं गाव बनवलं आहे. हे बघ फुलवा, आत्ताच्या आत्ता यांना जिथून आणलेस तिथं सोडून ये, नाहीतर मी तुला चांगलीच अद्दल घडवेल. हे बघा आई, माझ्या रजनीकांतला जास्त राग आणून देऊ नका, नाहीतर तो तुम्हाला पळून पळून येडं करून सोडेल. अगं तुझा रजनीकांत गेला खड्ड्यात, मला काही फरक नाही पडत. काय? तुम्ही माझ्या रजनीकांतची इज्जत काढली? याची शिक्षा तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे आई. मग फुलवा त्या म्हशीला सोडून देते आणि ती म्हस मल्लिकाच्या मागे पळायला लागते आणि ती तिला पळून पळून खरंच वेड्यात काढून सोडते. वाचवा, वाचवा मला, करणचे बाबा, प्लीज वाचवा मला. ओ नो बाबा, आता आपण काय करायचं? फुलवा, आत्ताच्या आत्ता तुझ्या म्हशीला थांबव, नाहीतर याचे परिणाम खूपच वाईट होतील. ठीक आहे बाबा, जर तुम्ही एवढं म्हणताय तर थांबवते मी त्याला. अरे माझा रजनीकांत, जरा शांत घे बाळा. काय मग आई, कसं वाटलं माझ्या रजनीकांतचा स्टाईल? आहे की नाही एकदम भारी? खरंच कुणाशी गाठ पडली काय माहिती. आणि करण, हे सगळं तुझ्या स्वर्गवासी आजोबांमुळे आम्ही सहन करत आहोत, नाहीतर या मुलीला आम्ही 1 मिनिट पण या घरात ठेवलं नसतं. जसं दुधातून आपण माशी काढून टाकतो तसंच हिला पण या घरातून काढून टाकलं असतं. नालायक कुठली, वैताग आणून सोडलाय हिने मला. हे बघ फुलवा, आज तुला मी शेवटची वॉर्निंग देतोय. यापुढे तू जर असं काही केलंस ज्यामुळे आमच्या इज्जतीचा पंचनामा होईल तर मग बघ मी काय करतो. तुमच्या इज्जतीचा पंचनामा होईल असं मी काहीच केलं नाहीये. आणि तुला जे करायचे ते कर करण. मी तर तेच करीन जे मला करायचे. एवढं बोलून फुलवा तिच्या गाई म्हशींबरोबर गप्पा मारायला लागते. उद्धटपणाची पण एक लिमिट असते आणि या मुलीने ती पण पार केलीये. निर्लज्ज कुठली. घरवाले आता काही पण बोलू देत, पण फुलवा तेच करत होती जे तिला आवडत होते. असाच एके दिवशी मल्लिका, विक्रम आणि करण तिघी पण 2 दिवसासाठी गावी गेलेली असतात आणि ते जेव्हा परत येतात त्यावेळी बंगल्याच्या अंगणामध्ये शेती बघून ते खूपच शॉक होतात. अरे देवा, हे काय झालं आपल्या घराला? एवढा पॉश बंगला एका गावातल्या झोपडीप्रमाणे दिसतोय. तिकडे बघ, ही फुलवा मॅडम तिकडे शेती करतीये. अरे देवा, ही मुलगी कधीच सुधारणार नाही. अरे बापरे, या मुलीने तर तिथे शेतीबरोबर एक झोपडी पण बनवलीये. आपल्या घराच्या बाहेरच तिने एक आपलं छोटंसं गाव बनवलंय. बघताय ना बाबावरून, तुमच्या आत्म्याला शांती मिळू दे म्हणून आम्हाला हे सगळे झेलावं लागते, पण तुम्ही मात्र वरती बसून आरामात आमची मजा घ्या. खरंच काय फुटकं नशीब आहे माझं. अरे आला तुम्ही सगळे. कशी झाली तुमची यात्रा? अगं जेव्हा तुझ्यासारखा खतरा आमच्या आयुष्यात असेल तर यात्राच काय, आमचं तर सगळंच आयुष्य खतरनाक आहे. अगं तू आमचं एवढं रक्त का पितेस आणि ही काय नौटंकी केलीयस तू? आई, तुम्ही नक्की शिकलेल्या तर आहात ना? हो मग, तुझ्यापेक्षा डबल, नाही 3 पट नाही तर 4 पट जास्त शिकलीये मी. मग या सगळ्याला तुम्ही नौटंकी कस काय म्हणू शकता? अहो, हे तर माझं छोटंसं गाव आहे, पण तुम्हाला माझ्या भावना नाही समजणार. आता बघा, तुम्हा सगळ्यांना पण खूपच मजा येईल जेव्हा तुम्ही लोक पण आपला बंगला सोडून माझ्या या छोट्याशा झोपडीत राहायला याल. अगं अर्धवट अडाणी बाई, आमचे काही एवढे पण वाईट दिवस नाही आले, समजलं ना? आत्ताच्या आत्ता हे सगळं इथून काढून टाक, नाहीतर आज मी विसरूनच जाईल की तू या घरची सून आहेस आणि मी तुझ्या या छोट्याशा गावाला 1 मिनिटाच्या आतच सोडून टाकेल. मी कुणाच्या पण बापाला नाही घाबरत. मग तुम्हाला जे करायचे ते करा, मला काही फरक पडत नाही. फुलवा, समोरचा माणूस जर नीट बोलेल तर मी पण नीटच बोलेल ना, नाहीतर असे उलटेच प्रत्युत्तर भेटतील. तुम्हाला काय वाटलं, मी काय गावाकडची गरीब मुलगी आहे का जे तुम्ही बोलाल ते सगळं ऐकून घेईल? जर मी माझी असलियत दाखवली तर चांगल्या चांगल्यांची हड्डी पसली एक करू शकते मी. ही फुलवा असं नाही ऐकणार. मग विक्रम आपल्या 2 माणसांना बोलवतो
आणि तो त्यांना गोठा, झोपडी आणि शेती काढून टाकण्याचा आदेश देतो. पण त्यावेळी फुलवा त्या लोकांच्या समोर झोपून घेते. नाही, यापुढे कोणीच जायचं नाही. आणि जर कुणाला जायचंच असेल तर माझ्या मृतदेहावरून जावं लागेल. आणि जर तुम्ही लोकांनी माझ्या या छोट्याशा संसाराला धक्का लावण्याचा प्रयत्न जरी केला तर मी तुम्हा लोकांची वाट लावून टाकेल. या फुलवाचं तुम्ही काहीच ऐकू नका. सगळं तोडून टाका आणि या गाई म्हशींना पहिला सोडून द्या, नाहीतर कुठेतरी जाऊन विकून द्या. आणि मल्लिका, तू पहिला या फुलवाला आत घेऊन जा. आता बास, लई झाली तुम्हा सगळ्यांची नाटकं. आता मी तुम्हाला सोडणार नाही. मग फुलवा त्या दोन्ही माणसांना खूप मारते आणि मारून मारून ती त्यांना खूप पळवते. आणि फुलवाचे हे रूप पाहून तिच्या सासरचे लोक खूपच शॉक होतात. काय मग, आली ना मजा? याला म्हणतात फुलवाचा जलवा. आता जर यापुढे कोणी पण माझ्या या छोट्याशा शेताला धक्का लावण्याचा प्रयत्न जरी केला तर मी त्याला सोडणार नाही. माझं नाव फुलवा आहे आणि मी सगळ्यांचा हलवा बनवून टाकेल. समजलं की नाही? आता ते सगळे लोक आपलं डोकं धरून बसतात. इच्छा नसताना पण ते तिघे तिला घराच्या बाहेर काढू नाही शकत. पुढे एके दिवशी मल्लिकाच्या मैत्रिणी न सांगताच तिच्या घरी येतात. त्यावेळी, अगं हे काय मल्लिका, तू तुझ्या एवढ्या आलिशान बंगल्याच्या बाहेर शेती चालू केली आहेस आणि ही काय तुझी नोकराणी आहे का? अगं नाही ग, असं काहीच नाहीये. आणि ही काही माझी नोकराणी नाहीये, ही माझी सून आहे. काय? अगं पण मल्लिका, तुझ्या घरामध्ये नोकरांची काही कमी पडलीये का? जे तू आपल्या सुनेलाच कामाला लावलंयस. आता एवढे खराब दिवस आलेत का तुझे? त्या दोघींचं हे बोलणं ऐकून मल्लिकाला खूपच लाज वाटते. आणि मग तिच्या मैत्रिणी गेल्यानंतर, बघितलंस ना, आज तुझ्यामुळे मला माझ्या मैत्रिणींकडून किती काही ऐकावं लागलं. अगं आपल्या सासरच्या लोकांना एवढा त्रास द्यायला तुला लाज नाही वाटत का? अगं एवढ्या श्रीमंत घरातली तू सून आहेस आणि हे सगळं तू काय करतीयस? लाज कशी वाटत नाही तुला? तुम्हाला लाज वाटत असेल तर वाटू दे, पण मला त्याचा काही फरक नाही पडत. कारण मी तुमच्यासारखं दरवेळी रिकामी नाही बसू शकत. आमच्या गावाकडं प्रत्येक माणूस काही ना काहीतरी कामच करत असतो आणि त्यामुळेच त्याचं शरीर पण अगदी तंदुरुस्त असतं. हे बघ फुलवा, हे शानपण तू मला नको शिकवू. ह्याच्या आधी की आमची इज्जत पूर्णपणे पाण्यात जाईल. आत्ताच्या आत्ता तुझी सगळी नाटकी बंद कर. खूप मेहनतीने कमवलंय आम्ही सगळं. माफ करा आई, पण मी तुमच्यासाठी माझ्या इच्छांना नाही मारू शकत. मला माझ्या गावाशी खूपच लगाव आहे आणि हे सगळं यापुढे पण असंच चालू राहणार. मल्लिकाने एवढं समजावून सांगून पण फुलवा तिचं काहीच नाही ऐकत. पुढे एके दिवशी एक क्लायंट त्यांच्या घरी येण्याचा हट्ट करतो आणि त्यावेळी विक्रमला त्याला नाही पण म्हणता येत नाही. किती मोठा क्लायंट आहे तो आणि त्याला तर आपल्या घरीच येऊन मीटिंग करायची आहे. आणि आता कंडिशन अशी आहे की मी त्याला नाही पण म्हणू शकत नाही. बाबा, ही डील काय आपल्याकडून क्रॅक होणार नाहीये. ही गावाकडची माझी अडाणी बायको आपल्याला एक दिवस बुडवणारच आहे. पण विक्रम आणि करण जसा विचार करतात तसं अजिबात होत नाही. त्या क्लायंटला फुलवाच्या हातचं जेवण खूपच आवडतं आणि त्याला शेती, गोठा आणि झोपडी पाहून खूपच समाधान मिळते. अरे वा, काय मस्त आहे हे सगळं. या शेतात उगवलेल्या भाज्या तर खूपच स्वादिष्ट आहेत. विक्रम, आज तुझ्या घरी येऊन मला खूपच समाधान वाटत आहे आणि हे पाहून तर अजूनच आनंद झाला की शहरात राहून पण तुझ्या सुनेने गावातला आपलेपणा तसाच जपून ठेवलाय. आणि तुला खरं सांगू तर मी ही डील कॅन्सल करणार होतो, पण आज तुझ्या सुनेने माझं मन जिंकलंय. त्यामुळे ही डील तर मी आता तुलाच देईन. काय? खरंच? थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. खूपच गुणी आहे तुमची सून आणि देव तुला नेहमी असंच सुखी ठेव. तुला भेटून आज मला खूपच आनंद झाला. आणि खरं सांगू तर तुझ्या येण्यामुळे विक्रमचं घर अगदी चमकायला लागलंय बघ. मग तो क्लायंट गेल्यानंतर, फुलवा, आज फक्त तुझ्यामुळेच आम्ही एवढी मोठी डील पक्की केलीये, ती पण पूर्ण 100 करोडची. हो फुलवा, आम्हाला माफ कर. आम्ही नेहमीच तुझ्या अडाणी असण्याला
या बंगल्याबाहेर असलेल्या शेतीला, झोपडीला आणि तुझ्या त्या गोठ्याला नेहमीच कोसत राहिलो. पण आज तुझ्या या शेतामुळेच आम्हाला केवढा मोठा फायदा झाला. आणि तसं जर बघायला गेलं तर तू या घरची लक्ष्मी बनूनच आलीयस. थँक्यू सो मच फुलवा. हो फुलवा, मला पण माफ कर. आम्ही तुझा खूपच तिरस्कार केला. पण आता आम्हाला सगळं समजते की शेवटी आपलं चांगलं मन आणि आपले चांगले संस्कारच आपली खरी कमाई असतात. आणि त्यामुळेच तू आम्हा सगळ्यांचं मन जिंकलीयस. हो फुलवा, आणि आयुष्यातील एवढा मोठा धडा दिल्याबद्दल तुला खूपच थँक्यू. प्लीज आम्हाला माफ कर. हे सगळे तुम्ही काय चालवलंय? किती माफी मागता माझी. चला आता आपण बाहेर जाऊ आणि खटियावर बसून मस्तपैकी कुल्हडवाला चहा पिऊ. मग ते सगळे बाहेर जाऊन कुल्हडवाला चहा पितात. आणि अशा प्रकारे शेवटी फुलवा आपल्या परिवारासोबत आनंदाने राहते.